नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेले काही दिवस मी बाहेरगावी असल्यामुळे मला या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणं शक्य झालं नाही. त्यासाठी मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. आणि हो, आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. थोड्या वेळाने खुशीला जाग येते. गणपतजी आणि स्वातीजी तिथेच होते. खुशीला जागी झालेली पाहून त्या दोघांनी तिला विचारलं, आता तुला कसं वाटतंय? त्यावर तिने मी ठीक आहे इतकेच उत्तर दिले. थोडे थांबून गणपतजी म्हणाले, तू लहान होतीस तेव्हापासून आजपर्यंत तुला प्रत्येक क्षणी मी पाहिलं आहे. तुझं हसणं, रडणं, अगदी सगळंच. तू आमची मुलगी नाहीस तर आमचं जग आहेस. खुशीच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. ती काही बोलणार इतक्यात गणपतजींनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आता तू मोठी झाली आहेस. तू तुझ्या आयुष्याचा पुढचा टप्पा सुरू करायला हवा. ते थोडं थांबून म्हणाले, राजवीर तुला कसा वाटला? खुशीला काहीच समजत नव्हते. त्यावर गणपतजी म्हणाले, ज्या मुलाने तुला पडताना वाचवले आणि नंतर तोच तुला स्वतःच्या कुशीत घेऊन तुझ्यावर उपचार करायला लावलं, तोच मुलगा. तू ज्यांना वाचवलं त्या आजींचा नातू. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? खुशी शांत होती. ती तिच्या शिक्षणाचा आणि स्वप्नांचा विचार करत होती. तिचं हृदय धडधडत होतं. डोळे ओले झाले होते. गणपतजी म्हणाले, तो तुझा योग्य जीवनसाथी ठरेल असं मला वाटतं. तो मुलगा एका क्षणात तुझ्या मनाची होणारी घालमेल, तुझा त्रास जाणून घेतो. तो तुला कधीही कोणताही त्रास होऊ देणार नाही. आणि सावित्रीआई, त्यांचं कुटुंब ही तुला तितकंच प्रेम करेल. अगदी मुलीसारखा जीव लावतील. खुशीला हे सगळं मान्य होतं, पण तिचे स्वप्न, यामुळे ती शांतच होती. गणपतजी म्हणाले, तुझे जे काही उत्तर असेल ते मला मान्य आहे. मी राजवीरला तुझ्यासाठी पसंत केलं आहे. आणि जर तुला तुझ्या शिक्षणाचं आणि स्वप्नांचं टेन्शन असेल तर मी सावित्री आईंना याबद्दल आधीच सांगितले आहे. आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की तुला जितकं हवं तितकं शिक्षण तू घेऊ शकतेस. तुझी सर्व स्वप्न तू पूर्ण करू शकतेस. त्यात त्यांचं सगळं कुटुंब तुझ्याबरोबर असेल. तू विचार कर आणि मला उत्तर दे. इतकं बोलून ते स्वातीजींना म्हणाले, घरी जायची तयारी करा. मी डिस्चार्जची प्रोसिजर कंप्लीट करून येतो. डिस्चार्ज हे ऐकताच खुशी खूप खुश झाली. तिने तिच्या पप्पांना विचारलं की डॉक्टरांनी तुम्हाला नकार दिला होता ना मग? त्यावर स्वातीजी म्हणाल्या, राजवीरने डॉक्टरांना समजावले आणि त्यानंतरच डॉक्टरांनी तुला डिस्चार्ज दिला आहे. खुशी काही बोलणार इतक्यात विजय, राजवीर आणि त्यांची सगळी फॅमिली आत आली. राजवीर म्हणाला, अंकल, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी सगळी प्रोसिजर पूर्ण केली आहे. आपण तिला घेऊन घरी जाऊ शकता. हे सगळं चालू असतानाच खुशी राजवीरकडे चोरून पाहत होती आणि तिची हृदयाची धडधडही वाढली होती. खुशीचं असं चोरून पाहणं राजवीरला समजलं होतं. त्याच्याकडे पाहत असताना खुशी त्याच्यात हरवून गेली होती. दीप्ती खूप वेळ तिला आवाज देत होती, पण तिचं लक्ष मात्र राजवीर आणि त्याच्या बोलण्याकडेच होतं. तो खूपच हँडसम दिसत होता. खुशी पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलाकडे इतकी आकर्षित झाली होती आणि दंगही झाली होती. ते आपल्या आवाजावर काही उत्तर देत नाही हे पाहून दीप्तीने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या नजरेचा अंदाज घेतला आणि तिला समजले की खुशी राजवीरकडेच एकटक पाहत आहे. खुशीला असं पाहून दीप्तीला खूप हसू आलं होतं. तिने तिला जोरात आवाज दिला. तो आवाज ऐकून सगळेच खुशीकडे आणि दीप्तीकडे पाहू लागले. राजवीरला हे सगळं समजलं होतं. तो हलकेच हसला. सगळ्यांची नजर आपल्यावर आहे हे पाहून खुशीने दीप्तीकडे पाहिलं आणि म्हणाली, तू का ओरडतीयस? दीप्ती म्हणाली, मी खूप वेळ झाला तुला आवाज देते पण तुला माझा आवाज ऐकूच येत नाही. इतक्यात ध्रुव दरवाजातून आत आला. त्यांनी सुनीताजींकडे 2 बॅगा दिल्या. सुनीताजींनी त्यातील एक बॅग खुशीला आणि दुसरी दीप्तीच्या हातात दिली आणि तुम्ही कपडे बदलून या असे त्या दोघींना सांगितले. दोघी
जाताना दीप्ती खुशीला चिडवत होती आणि खुशीही चिडत होती. नंतर खुशीने तिला शांत बसायला सांगितले. त्या दोघीही कपडे बदलून येताच सगळेजण हॉस्पिटलच्या बाहेर जायला निघाले. स्वातीजींनी खुशीच्या हाताला धरले. गणपतजी म्हणाले, मी गाडी बघतो. तोपर्यंत सावित्री आई म्हणाल्या, तुझ्या आईने तुझ्या घरी यावं असं तुला वाटत नाही का? त्यावर गणपतजी शांत झाले. त्यांचा शांतपणा सावित्रीजींनी हेरला. त्या म्हणाल्या, तू गरीब आहेस की श्रीमंत यांनी मला काही फरक पडत नाही. तू जेव्हा आपलं काही नातं नसताना मला स्वतःच्या जीवावर खेळून मला आणि माझ्या मुलाला वाचवलंस, तेव्हापासून माझ्यासाठी तू जगातला सर्वात श्रीमंत आणि सर्वश्रेष्ठ मुलगा आहेस. त्यांचे हे बोलणे फक्त त्या दोघांना आणि सुनीता व स्वातीजी यांनाच समजले होते. नंतर गणपतजींनी आपली मान वर केली आणि सावित्रीजींकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, इतक्या दिवस मी माझ्या एका मुलाकडे राहिली आहे. आता थोड्या दिवस या मुलाकडे राहिले तर चालेल ना? गणपतजींच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी होकार दिला. राजवीरने ध्रुवला कार काढायला सांगितल्या आणि तो तिथून बाहेर गेला. सगळे बाहेर आले. त्यांनी एका लाईनमध्ये 8 ते 10 कार उभ्या पाहिल्या. हे पाहून त्यांना सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. त्यानंतर त्या गाड्यांमधून काही बॉडीगार्ड्स बाहेर आले. त्यांनी सगळ्या कार्सचे दरवाजे ओपन केले. सावित्रीजी आणि सुनीताजी त्यांच्या कारमध्ये जाऊन बसल्या. सावित्रीजी आणि सुनीताजी त्यांच्या कारमध्ये जाऊन बसल्या. राजवीरने स्वातीजी आणि गणपतजी यांनाही एका कारमध्ये बसवलं. खुशीला त्यांच्याबरोबर बसायचं होतं, पण त्यानंतर विजयने दीप्तीच्या फॅमिलीला एका कारमध्ये बसवलं. त्यानंतर तो खुशीपाशी आला आणि त्याने दीप्तीला चल असा इशारा केला, पण दीप्तीला खुशीबरोबर बसायचं होतं. इतक्यात राजवीर तिथे आला आणि म्हणाला, मला यांच्याशी थोडं बोलायचं आहे. तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही प्लीज विजयबरोबर बसाल का? दीप्ती नाईलाजाने तिथून निघून गेली. राजवीरने खुशीला हाताला पकडलं व आधार देत तिला नीट कारमध्ये बसवलं आणि डोर लॉक केला. त्यानंतर विजय आणि राजवीर दोघेही आपापल्या कारच्या दुसऱ्या बाजूने बसले व कार गणपतजींच्या घराच्या दिशेने निघाल्या. खुशी शांत सीटला टेकून बसली होती. राजवीरने खुशीकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? त्यावर खुशीने मानेनेच होकार दिला, पण ती खूप अस्वस्थ दिसत होती. राजवीर म्हणाला, सॉरी आणि थँक्यू. खुशीने हलकेच त्याच्याकडे पाहिलं. राजवीर म्हणाला, सॉरी यासाठी की जर राजू झोपला नसता तर हे सगळं झालं नसतं. त्याच्याकडून मी तुमची आणि तुमच्या मैत्रिणीची माफी मागतो आणि थँक्यू. तुमच्यामुळे माझी मॉम आणि दादी सुरक्षित आहेत. आज तुम्ही जे केलं आहे त्याच्यासाठी मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. खुशी हलकंसं हसली. ती म्हणाली, गाडीमध्ये कोणाचं तरी कुटुंब होतं ना, मग ते ओळखीचं असो किंवा नसो त्याने काय फरक पडतो? त्या कारमधील सगळे व्यवस्थित आहेत याचे मला समाधान आणि आनंद आहे. राजवीर म्हणाला, मी याआधी कोणत्याही मुलीशी एवढं बोललो नाही आणि कोणत्याही मुलीसाठी मी हे अनुभवलं नाही जे मी तुमच्यासाठी अनुभवतो. खुशीला काही समजले नाही. त्यावर राजवीर म्हणाला, जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो. तो म्हणाला, प्लीज माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ समजू नका, पण जेव्हा तुम्हाला कॉरिडॉरमध्ये पाहिलं तेव्हाच माझं हृदय आणि जग दोन्ही थांबल्यासारखं वाटलं. आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीसाठी मी ही अशी फिलिंग अनुभवली आहे. याआधी मी कोणाशीही याविषयी काहीही बोललो नाही, पण तुम्हाला बोलावंसं वाटतं. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? हे ऐकून खुशी दचकली. तिच्या तोंडातून फक्त इतकेच निघाले. तो म्हणाला, तुमच्या ज्या काही इच्छा असतील, स्वप्न असतील ती मी पूर्ण करेन. तुमच्या आईवडिलांना मी माझ्या मॉम डॅडसारखाच रिस्पेक्ट करेन. हे ऐकून खुशीच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं आणि आनंद झळकला, पण तिने तो लगेचच लपवला. राजवीर म्हणाला, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तुमचं उत्तर दिलं तरी चालेल आणि माझ्या या कन्फेशनमध्ये काही चुकलं असेल तर आय एम सॉरी. खुशी खिडकीतून बाहेर बघत होती. तिला राजवीरच्या बोलण्याचे आश्चर्य पण वाटत होते आणि आनंदही होत होता. थोड्याच वेळात सर्व गाड्या खुशीच्या घराबाहेर थांबल्या आणि आसपासचे सर्व शेजारी डोळे मोठे करून त्या गाड्यांकडे पाहत होते, कारण याआधी इतक्या महागड्या गाड्या कधीही त्यांच्या घरासमोर आणि तेही 1-2 नाही तर 8 ते 10 गाड्या होत्या.
इतक्यात ध्रुव आणि बॉडीगार्ड्स खाली उतरले. त्यांनी सर्व कारचे दरवाजे उघडले व कारमधून सगळे एक एक करून बाहेर आले. नंतर विजय उतरला. त्याने दीप्तीच्या बाजूचा दरवाजा उघडला व तिलाही उतरायला लावले. गाडीत असताना विजयने तिची आणि तिच्या मैत्रिणीची माफी मागितली होती, पण दीप्तीने त्यावर काही उत्तर दिले नव्हते. सर्वात शेवटी राजवीर एकदम स्टाईलमध्ये खाली उतरला. त्याची एंट्री पाहून तिथले सगळेच थक्क झाले होते. मुली तर अगदी वेड्या झाल्या होत्या. राजवीरने दुसऱ्या बाजूला येऊन खुशीच्या बाजूचा दरवाजा उघडला व हलकेच हात पुढे केला आणि काळजीपूर्वक तिला खाली उतरवले. त्यानंतर गणपतजींनी सर्वांना घरात येण्याचे आवाहन केले. सगळे घरात जायला निघाले. इतक्यात खुशीच्या आजीने तिला दारातच थांबवले आणि तिची दृष्ट काढली आणि मगच तिला घरात घेतले. सगळेजण घरात गेले. खुशीचे घर हे अत्यंत साधे आणि कौलारू होते. अंगणात एक चूल आणि मध्ये थोडीशी मोकळी जागा होती. आतमध्ये एकाच रूममध्ये सर्व सामान होते. गणपतजींनी थोड्या वर्षांपूर्वी तिथे शेजारीच एक नवीन रूम बांधून घेतली होती, जी पत्र्याची होती. तिथे देवघर, टीव्ही, खुशी व आदित्यचे शैक्षणिक साहित्य आणि कपाट हे होते. यशोदाजींनी सगळे येण्यापूर्वीच चटई अंथरून ठेवली होती. सगळे आल्यानंतर त्यांनी सर्वांना पाणी दिले आणि सर्वजण चटईवर बसले. ध्रुव व बॉडीगार्ड्स बाहेरच थांबले होते. सुनीताजी आणि सावित्रीजींनी यशोदाजींना नमस्कार केला. राजवीर व विजयने त्यांचा आशीर्वाद घेतला. सुनंदा व रंजना दीप्तीला घेऊन सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघाल्या, पण विजयने त्यांना थांबवलं आणि तो म्हणाला, मी तुम्हाला सोडतो. तो त्या तिघींना सोडायला कार घेऊन निघाला. त्याने दीप्तीला पुढे बसून मला रस्ता सांग असे सांगितले. दीप्ती काही न बोलता पुढे बसली आणि रस्ता सांगू लागली. विजयच्या गाडीबरोबर आणखीन 2 गाड्याही होत्या. सर्व गाड्या दीप्तीच्या घरासमोर थांबल्या. गाड्या थांबताच बॉडीगार्ड्सने विजयच्या गाडीचे डोअर उघडले. तर मित्रांनो, आजचा आपला हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.